अरे दामू, माझा चष्मा मिळाला का रे तुला? केव्हापासून माझा चष्मा शोधतोयस तू? माझ्या डोळ्यानं हल्ली कमी दिसतं रे, मला वाचताच येत नाही. कुठे गेला माझा चष्मा? शोध पाहू आधी परत. आणि तू हे काय वाचतोयस? कुठलं तरी जुनं पत्र दिसतंय. हे कोणी लिहिलंय? अरे मला अतिशय उत्सुकता लागून राहिली आत्ताच. कोणी लिहिलंय हे पत्र मला सांग ना. अरे दामू, मला सांग, कोणी लिहिलंय हे पत्र आपल्याला? कोणी लिहिलंय? नाव काय? सांग तरी दामू. अरे रामू, हे आपल्या आईचं पत्र आहे, जे मुंबई शहरातून तुझ्यासाठी गावाला लिहिलेलं पत्र आहे. ते मी आईचं पत्र वाचत होतो, जे तुला लिहिलंय. त्यात ती असं म्हणते की गावाला विहीर खोदायची आहे, पैसे पाठवा. घराची डागडुजी करायची आहे, पैसे पाठवा. बैल घ्यायचा आहे, पैसे पाठवा. असे कितीतरी पैसे आईने तुझ्याकरता पाठवले होते गावाला तू असताना. कारण तुझी जी नोकरी होती ती शिक्षकाची तोलामोलाची नोकरी होती आणि मी मुंबईत चांगल्या सर्व्हिसला होतो. त्यामुळे माझा पगार जास्त आणि तुझा पगार तोलामोलाचाच. काय करणार, सगळ्या गरजा माझ्याकडूनच पूर्ण व्हायच्या. आईला पैसे द्यायचं, आई पाठवायची. हो, तुला आठवत आहे, आई तुझ्या घरी कोकणात आली की तुझ्याकरता खास बेसनाचे लाडू बनवायची. हो, आणि उकडीचा मोदक तर तुला अजूनही आवडतो. एवढं वय झालं तरी उकडीचा मोदक हा तुला फार आवडतो आणि त्याच्यासाठी उकडीचा मोदकही ती करायची. तुलाही खाऊ घालायची आणि सगळ्यांना सुद्धा द्यायची. हो, एवढी माया होती सगळ्यांसाठी आईला आपल्या. हो, आणि तुला आठवते का रे, आपल्या घरी बाबांनीच मला वाटतं पाळला होता छोटासा कुत्रा, मोती नावाचा. लहानपणापासूनच तू आपल्या घरात असायचा. हा, पिल्लू आणलं होतं, मला चांगलं आठवतंय. तो मोती कुत्रा सगळ्यांवर भुंकायचा, अंगावर यायचा. पण आई जवळ आली की तो शेपटी हलवत हळूच आईच्या जवळ जायचा आणि त्याला जे लागेल ते तो खायचा आणि गप्प बसायचा. आईच्या कुशीत येऊन झोपायचा सुद्धा. काय गंमत होती त्या कुत्र्याची. पण बाकीच्यांवर तो खूप भुंकायचा. हो, हे चांगलं आठवत आहे. आणि आपण तसे दोघे जण जुळे भाऊ, त्याच्यामुळे आपले लाड कोण करणार? आईच करणार. आपले बाबा मात्र या जगातून लवकरच निघून गेले. आपल्या वडिलांना फार प्रॉब्लेम झाला होता नंतर मग ते निघूनच गेले. आईच फक्त होती एकटी. काय करणार, किती करणार, पण केलं सगळ्यांचं शेवटपर्यंत चांगलं केलं. आपल्या मुलाबाळांची लग्न झाली, सगळे मार्गी लागले, त्यांना मुलं झाली, सगळं व्यवस्थित आहे. पण हे सगळं पाहण्याकरता आई मात्र तर या जगात नाही. ह्याचं मला फार दुःख आहे रे, खूप दुःख. आई असायला पाहिजे होती. हो, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. आपल्या आईने आपल्या दोघांचंच नव्हे तर सर्वांसाठी खूप छान केलं, चांगलं केलं. आई असते रे, तुझं म्हणणं बरोबर आहे. आईची माया काही औरत असते. हो, चला आता जेवायला घेऊया. चल बसूया जेवायला. चल नामू, चल. चला निघूया, वेळ झाली, जेवणाची वेळ झाली. निघूया आता. चला निघूया.